नमस्कार. आईचे किचन या चॅनलवरती ऑनलाईन फॅमिली मेंबर्सचे मनापासून स्वागत आहे. आज आपण घरीच इष्ट बनवणार आहोत, ज्यापासून आपण बेकरीचं उत्पादन आहे, पाव बनवतो किंवा अशाच इतर साहित्यामध्ये फर्मेंटेशनसाठी ह्याचा उपयोग होतो. आता एका बरणीत मी दही घातले 2 चमचे आणि गव्हाचं पीठ घातले तेवढंच, ते पण 2 चमचे, हे पण 2 चमचे. आता हे पाणी आहे माझ्याकडं, की थोडंसं पाणी मी ह्यात वापरत आहे आणि हे आपण मधाचा इष्ट तयार करणार आहे आणि दुसरा एक इष्ट करणार आहे गुळापासून. तर आता हे सगळं बॅटर आहे की नाही, ह्याच्या सगळ्या गाठी गुठल्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि हे बघा, हा मध आपण एक चमचावर ह्यात घालत आहे. हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हे बरणीला जे लागलेलं आहे की नाही, काय काय पीठ आहे, पाणी आहे, हे सगळं स्वच्छ करायची बरणी, म्हणजे चिलट बसत नाहीत. मग हे असं व्यवस्थित सगळं एका फडक्यानं सगळं स्वच्छ करून घ्यायचं आतनं बाहेरनं आणि गच्च टोपण लावून हे फर्मेंटेशनसाठी ज्या ठिकाणी थोडंसं गरम आहे, उन्हात ठेवायचं नाही, सावलीतच ठेवायचं, पण थोडीशी ऊब लागते ह्याला, अशा ठिकाणी ठेवायचं. आता थंडी दिवस आहेत तरी असं ठेवायचं. 3 ते 4 दिवसात ह्याला बबल येतात, मग आपण हे वाळवत घालायचं. आता दुसऱ्या एका बाउलमध्ये मी दही घेत आहे, फ्रेश दही 2 चमचे. ही दळलेली साखर आपल्याकडे आहे, ही पण जवळजवळ तेवढीच 2 चमचे. आणि आता पाणी जरा गरम करून घेतलं आहे, थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे, जास्त नाही, आपलं बोट बुडापर्यंत. ते आता आपण घालायचं आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं. हा पण इष्टच तयार होणार, पण ते वेगळ्या पद्धतीचं होणार. ते व्यवस्थित सगळं ढवळून हे मिश्रण आपण एकजीव करूया, साखर, दही आणि गरम पाणीचं. यात गाठी गुठल्या काय ठेवायच्या नाहीत. आपण घरीच पाव बनवतो त्यावेळेला हे उपयोगाला येते. टोस्ट, परत लादी पाव, सगळ्या प्रकारच्या पावाला हा इष्ट उपयोगी येते, विकत आणण्यापेक्षा घरीच. व्यवस्थित सगळे हे ढवळून एकजीव झाल्यानंतर आपण ह्यात घालायचं गव्हाचं पीठ. ह्याच्या सगळ्या गाठी गुटल्या ह्याच्या पण सगळ्या फोडून घ्यायच्या, एकजीव करून घ्यायचं. आता ह्याच केलेल्या इष्टपासून पूर्णपणे वाळल्यानंतर मला हे जवळजवळ 7 ते 8 दिवस लागलेत पूर्ण हे पूर्ण वाळून बरणीत भरायला. तर आपण ह्याच्यापासून आता पाव तयार करणार आहे. हे पण एका बरणीत स्वच्छ भरून घ्यायचं, बरणी चांगली पाहिजे, आणि सगळी स्वच्छ करून ह्याला टोपण लावून परत गरम जागेला ठेवून टाकायचं. हे बघा, असं ताटात मी घातलेला आहे. हा आपला साखर आणि साखरेपासून तयार केलेला हा इष्ट आहे. आता दुसऱ्या प्लेटमधला इष्ट आहे, हा आपण ह्याच्यापासून केलेला आहे. कशापासून? हनी. हे बघा, हा मधापासून तयार केलेला आहे. आता हे दोन्ही पण मी जरा थोडंसं असं ह्याला उलटं पलटं करून ठेवून आपला हा इष्ट तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही किती छान. हे बघा, मस्त.